राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचं राजकारण करण्यापेक्षा या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। शरद पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली। पाहुयात ते काय म्हणाले। आता काही लोक असं सांगतात की तुम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये होता आणि दुष्काळी दौरे वगैरे काय करताय। प्रश्न असा आहे की त्यांना एक तर या स्थितीचं गांभीर्य माहीत नसावं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोणी सत्तेवर जरी असलं तर गेल्या 15 वर्षात अशी दुष्काळाची स्थिती कधी निर्माण झाली नव्हती आणि त्यामुळे पाऊस पडला नाही किंवा दुष्काळाची स्थिती निर्माण झाली, त्याला कोण जबाबदार आहे अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं आजच्या परिस्थितीमध्ये शहाणपणाची नाही। आणि द्राक्ष जगू शकत नाही, सगळ्या बागा जळून जातील आणि म्हणून ऊसाचं पीक असो बागांचं पीक असो सवन शेती ही बेचिराग झालेलं चित्र आपल्याला फळेल परतीचा पाऊस व्यवस्थित नाही पडला तर। त्यामुळं एक्सेप्शनल धोक्याची परिस्थिती ही आहे आणि याची नोंद सगळ्यांनी घेण्याची गरज आहे। राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि नागरिकांना माझं आव्हान आहे की बाबा पाणी कमी आहे, पाणी हे आपण सगळ्यांनी जपून वापरलं पाहिजे। विशेषतः नागरी परिसरामध्ये अतिशय जपून पाणी वापरलं पाहिजे। आत्तापर्यंत सरकारच्या माहितीनुसार अहमदनगर परभणी जिल्ह्यामध्ये जनावरांच्या छावण्या सुरू करण्याची बाब प्रस्तावित आहे। म्हणजे बाकीच्या ठिकाणी कुठं काढलेले अजून प्रस्तावाचे विचार त्या ठिकाणी चाललेले आहेत। म्हणून याच्यामध्ये माझी मागणी ही आहे की राज्य सरकारने अशी अभूतपूर्व संकटाची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला आपले निर्णय घेण्याचे अधिकार हे मंत्रालयापुरते सीमित न ठेवता ते तहसीलदारपर्यंत खाली देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना छावणी सुरू करण्याच्या संबंधीचे, पाण्याचे टँकर सुरू करण्याच्या संबंधीचे, रोजगार हमीची कामं देण्याच्या संबंधीचे हे सगळे अधिकार दिले पाहिजेत आणि बाकी विद्यार्थी आणि इतर सगळे घटक आहेत त्यांच्या संबंधीचे अधिकारसुद्धा कमीत कमी जिल्हाधिकारी पातळीवर तरी दिले पाहिजेत की ज्याच्यामध्ये मग महाविद्यालय यांच्याकडून याद्या मागून घेऊन त्या विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या संबंधित धोरण कलेक्टरच्या लेवलला घेता येईल आणि मग कुठल्याही प्रकारच्या तक्रारीला वाव